साहेब नमस्कार. नमस्कार. मुक्ताई देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी कशी सुरू आहे? मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्ट नारायणगाव यांच्या माध्यमातून मागील अनेक वर्ष नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम आपण या मंदिरामध्ये साजरा करत असतो. पहिल्या माळेपासून तर दसऱ्यापर्यंतचा कार्यक्रम हा भरगच्च कार्यक्रम मंदिराच्या या आवारामध्ये आपण करत असताना कथासार, सकाळची आरती, त्याच्यानंतर भजन कीर्तन अशा स्वरूपामध्ये, संध्याकाळी आरती अशा स्वरूपामध्ये हा कार्यक्रम 10 दिवस आपण पूर्ण करत असताना महिलांसाठी देखील अनेक या ठिकाणी बक्षिसं ठेवली जातात. सकाळच्या आरतीमध्ये तसं पाहिलं तर 1000-1500 महिलांचा या ठिकाणी सहभाग असतो आणि त्या माध्यमातून दसऱ्यापर्यंतचा हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आपण याही वर्षी करणार आहोत. देवीची आरास वगैरे ही बहुतेक सर्व मंडळी या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट करतात आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण याही वर्षी 2 तारखेपर्यंत दसऱ्याच्या उत्सवापर्यंत साजरा करणार आहोत. आणि त्याच माध्यमातून सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की याही वर्षी आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी यावं अशी सर्वांना नम्रतेची विनंती. रूपरेषा कार्यक्रमाची कशी असणार? रूपरेषामध्ये 22 तारखेला आपण या ठिकाणी घटाची स्थापना करतो आणि त्यानंतर 22 तारखेपासून तर कीर्तनकार जे आहेत नामदेव हरिभाऊ वाळके 22 तारखेला आहेत. 23 तारखेला नाथा महाराज भटकळ पिंपळवंडी, 24 तारखेला दर्शन महाराज कबाडवाडी, त्याचप्रमाणे सचिन महाराज चकवे मड पारगाव हरिभक्तपरायण. 26 तारीख बाजीराव महाराज बांगर पिंपळगाव खडकी. 27 तारखेला हरिभक्त दुर्गाप्रसाद महाराज तिडके. त्याचप्रमाणे 28 तारखेला जगद्गुरू कृपावंत डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर. त्याचप्रमाणे 29 तारखेला हरिभक्तपरायण केशव महाराज हागवणे. 30 तारखेला हरिभक्तपरायण वैभव महाराज राक्षे. 1 तारखेला हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज गुले. 2 तारखेला हरिभक्तपरायण महादेव महाराज राऊत. अशा मान्यवर सर्व हरिभक्तांची या ठिकाणी आपण कीर्तनकार म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते आपल्या वाणीतून सर्व बांधवांना आणि समाजाला प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी करतात. त्यानंतर संध्याकाळी 8 ते 9 वाजता वेगळा कार्यक्रम असतो आणि त्याही माध्यमातून सर्वांना आणि भाविकांना लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो. दसऱ्याच्या दिवशी देखील एक नवचंडी होम या ठिकाणी करण्यात येतो आणि त्याही माध्यमातून जे काही विधीपूर्वक लोकांना त्या ठिकाणी आवाहन करून त्या होमाला देखील त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि अशा पद्धतीने दसऱ्याचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो. आरतीला महिलांची नेहमीप्रमाणे बहुतेक खूप गर्दी असते. 1,500च्या वर महिला या ठिकाणी उपस्थित असतात आणि यांचं नियोजन करण्यासाठी आम्हाला सबनीस विद्यामंदिरची जी NSSची मुलं आहेत ती जवळजवळ 30-35 मुलं दरवर्षी आम्हाला त्या ठिकाणी लाभतात आणि त्यांच्या माध्यमातून जे काही नियोजन आहे महिलांच्या रांगेचं किंवा रांगेत सोडण्याचं ते मुलांच्या आणि माध्यमातून होते. आणि आपल्या नारायणगावच्या पोलीस स्टेशनमधले सुद्धा जवळजवळ 20-25 अधिकारी आणि महिला या ठिकाणी देखरेखीसाठी असतात. कारण देवीला आपण जे काही दागदागिने घालतो त्याचे देखील सुरक्षेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि या सर्वाचा एकत्रित भाग म्हणून संपूर्ण एरिया जो आहे हा कॅमेऱ्याच्या अंडर आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी अद्यापपर्यंत घडला नाही आणि भविष्यात देखील घडणार नाही याची आपण शाश्वती देतो. मंदिर परिसर कशा प्रकारे सुशोभित केला आहे? मंदिर परिसरामध्ये आपण वेशीपासून, नारायणगावची वेस आहे त्या वेशीपासून तर मंदिरापर्यंत अशी सुशोभित लाईटिंग त्या ठिकाणी केलेली आहे. मंदिराचा आवार देखील संपूर्ण लाईटने त्या ठिकाणी सुशोभित केलेला आहे. संध्याकाळी जर आलं किंवा रात्री सकाळी जर आलं तर त्या सुशोभीकरणाचं जो काही दर्शन आहे ते आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि अतिशय सुंदर. यावर्षी तर या सर्व मंडळींच्या माध्यमातून मग भाऊभाई आहेत, एकनाथ शेठ आहेत, अशोक शेठ आहेत, विलासतात्या आहे, भास्कर निंबारकर आहेत, त्याच्यामध्ये संतोष नाना आहेत, विकास नाना आहेत, ह्या सर्व मंडळींच्या माध्यमातून एकत्रितपणे जो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहे अतिशय सुंदर आणि भव्य कार्यक्रम करतो आहे. आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आपण सकाळच्या आरतीच्या अगोदर त्यांना एक टोकन दिली जाते, गेटवर टोकन दिलं जातं आणि टोकनच्या पद्धतीने त्याचे दुसरे जो टोकनचा भाग आहे तो आपण जमा करून घेतो आणि सर्वांच्या समोर त्या टोकनचा नंबर या ठिकाणी काढला जातो आणि त्या माध्यमातून दररोज जवळजवळ 10 ते 12 महिलांना आपण त्या ठिकाणी बक्षीस रूपाने काही ना काही देवीचं देणं जे आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो. भाविकांना काय आव्हान?
भाविकांना एवढंच आव्हान आहे की नवरात्र उत्सवामध्ये अनेक ठिकाणी ज्या देवीचं दर्शन घेण्याला जातात लोक, त्यांनी पण या देवीच्या दर्शनासाठी नारायणगावच्या तीर्थक्षेत्रामध्ये यावं आणि दर्शन घ्यावं, एवढंच आव्हान त्या ठिकाणी भाविकांना. वर्ष आहे. ही आमच्या अगोदर कैक वर्षापासून चालत आलेली ही म्हणजे परंपरा आहे. आता आमच्या नशिबी हे काम करण्याचं भाग्य मिळालं, हेच आमचं भाग्य समजून आम्ही आमचा काय जो आहे सेवा देण्याचं काम या ठिकाणी करतो आहे. 4 वाजल्यापासून सुरुवात होती माणसं येण्यासाठी. आम्ही भक्त मंडळी पुजारी सकाळी 4:30पासून चालू होतो तर 6-6:30 वाजता सगळे आरती व्हायला इतका टाईम जातो. त्याच्यानंतर इथं सप्तशती हे होतो, सप्तशतीचा पाठ होतो. सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर देवीला अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यानंतर इथं मग बाहेरचे कार्यक्रम चालू होतात. तर इथं ते बांगर महाराज म्हणून एक हरिभक्त परायण बांगर महाराज यांचं खंडोबा देवस्थानच्या याच्यावरती प्रवचन होणार आहे मोठं. सकाळी 9 ते 11, दुपारी 4 ते 6 रोज. नंतर संध्याकाळी उजून दुपारी भजन होतं आपलं गाथा भजन. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत गाथा भजन चालतं. त्याच्यानंतर उजून संध्याकाळी 4 ते 6 बांगर महाराजांचा कार्यक्रम होतो. नंतर हरिपाठ होतो, 6 ते 7 हरिपाठ होतो. हरिपाठ झाल्यानंतर संध्याकाळी उजून 7 वाजता आरती चालू होती. तर आरती सगळं करता करता 8 वाजून जातात. 8 वाजल्यानंतर पुन्हा संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन होतं. आणि कीर्तन झालं म्हणजे शेवटचा कार्यक्रम कीर्तनाचा होतो. त्याच्यानंतर जेवण बंद होतं. शिवराय, नवरात्र उत्सवाच्या सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना आई मुक्ताईच्या या नवरात्र उत्सवाचा उद्यापासून परवापासून शुभारंभ होतो आहे. 22 तारखेला घट बसल्यानंतर दररोजप्रमाणे जसं DK यांनी सांगितले की आरती आणि आरतीच्या माध्यमातून होणारा सगळा जो कार्यक्रम आहे तो निश्चित स्वरूपात एक भक्तिमय वातावरण नारायणगावच्या भूमीमध्ये होत असते. आणि त्या माध्यमातून खरं तर देवीची सगळ्यांनाच जी सेवा करायची संधी मिळते, त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर हे भाग्याचं काम आहे आणि आमच्या सगळ्यांना ते भाग्य मिळतं आहे. यातच आम्ही सगळेजण कृतार्थ आहोत. आणि त्या माध्यमातून खरं तर गेल्या अनेक वर्षापासून चांगली सेवा द्यायचं काम हे सातत्याने करण्याचा प्रयत्न देवस्थान ट्रस्ट मंडळ असेल किंवा समाज मंदिराचे ट्रस्टी असतील, ह्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो. आणि खरं तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होईल यासाठीचा प्रयत्न, जसं लाईटीची आरास असेल, परंतु आता ह्या वर्षी मात्र आपण जो रस्ता केला आहे त्यालासुद्धा आपण लाईट लावून खाली पार्किंग जी आहे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने आहे. मग सुबन मार्केट सुबन यावरती आपली जी यात्रा भरते तिथेही आपण टावर लावून, पलीकडच्या बाजूला टावर लावून, मळ्या तळ्यांमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळ्याच जे रस्ते महिलांकडून जास्तीचं प्रमाण आहे येण्याचं तिथं चांगली लाईट व्यवस्था करायचा प्रयत्न ग्रामपंचायतच्याही माध्यमातून सातत्याने होतो आहे. आणि आपल्याला सगळ्यांना सांगायला हे आनंद आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांसाठी वेगवेगळी बक्षिसं निश्चित स्वरूपात आहे. आणि खरं तर 5-5:15 पारल्यापासून महिला इथे येत असतात. मग त्या माध्यमातून अजूनही आपल्याला आरत्यांचं काही नियोजन केलं आहे. जे प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला काही आरत्या आपल्याला ह्या माध्यमातून मिळाव्या, तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्या सगळ्या लोकांना आवाहन करून आपण सकाळची आणि संध्याकाळची आरती द्यायचा प्रयत्न, ज्यांना ज्यांना वाटते की मला आरती घ्यायची, त्या माध्यमातून ट्रस्टकडे मागणी केल्यानंतर आपण आरती द्यायचा सुद्धा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या माध्यमातून खरं तर आपला हा नवरात्र उत्सव हा शांततेत आणि मोठ्या उत्साहात पार पडेल ही निश्चित स्वरूपात ग्वाही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून देतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्सव सालाबादप्रमाणे संपन्न होत असतो. याही वर्षी चांगल्या प्रकारचं नियोजन करून हा उत्सव चांगल्या प्रकारे कसा संपन्न होईल याची काळजी सगळ्या देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि एक सुसज्ज आणि चांगला, कारण आपल्याला माहिती आहे सकाळी ज्यावेळेस पहाटे 4 वाजल्यापासून महिला या ठिकाणी येतात आणि रोज 3 ते 4 हजार महिला रोज आरतीला असतात. आणि त्याचं चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हा उत्सव दिवसेंदिवस वाढत जावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि त्या नियोजनात आम्ही सातत्यानं बदल करतो आहे.
जे ज्या सुखसुविधा जास्तीत जास्त देण्याचा आमचा प्रयत्न मानस आहे ते देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे. भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये याचा आम्ही सातत्याने विचार करत असतो. काय भाविकांना काय आव्हान? भाविकांना काय आता नवरात्राचं भाविकांना म्हणजे आता महिला मोठा उत्साह असतात. हा महिलांचा सर्व महत्त्वाचा सण त्या ठिकाणी मानला जातो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळी आपण पाहिलं ते जुन्नर तालुक्यात एक मीठ ठिकाण असेल की सकाळी एवढ्या 5च्या आरतीला 5:30च्या आरतीला महिला एवढं मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. म्हणजे नक्कीच देवीनिवासरे श्रद्धा भावना आणि 9 दिवस ते उपवास करतात महिला मंडळ. आणि मग बाकी सगळे मंडळी या ठिकाणी नियोजन करू लागतात, परंतु महिलाचं प्रमाण या ठिकाणी जास्त असतं आणि हे करत असताना आमचा सप्ताह पण या ठिकाणी होत असतो. आम्ही आता यावेळेस झाला आहे पण पुढच्या वेळेसपासून आम्ही सप्ताहाचं नियोजन आम्ही बदलणार आहे आणि एक मोठ्या प्रमाणाचा चांगलं सप्ताहाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी करणार आहोत. गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे, देवीला दागिने चढवले जाणार आहे, त्या संदर्भामध्ये पोलिसांचं नियोजन किंवा ही गर्दी कव्हर करण्यासाठी कसं प्लॅनिंग असतं? एक मी तुम्हाला सांगितलं आता हे काय आम्हाला नवीन नाही आहे. सालाबादप्रमाणे आम्ही डिपार्टमेंटला पत्र देत असतो. डिपार्टमेंट 9 दिवस 10 दिवस इथं आपला पोलीस बंदोबस्त तिथं असतो, त्यांची सगळी व्यवस्था करतो असतो आणि संपूर्ण परिसर आम्ही हा CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळीकडं बसवलेला असं कुठली प्रकार या ठिकाणी घडू नये किंवा येणाऱ्या नागरिकांना कुठला त्रास होऊ नये, महिलांना त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेत असतो. नवसाला पावणारी मुक्ताई देवी अशी ख्याती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. एक वेगळे पण काय सांगाल? वेगळं पण आता काय सांगा, शेवटी ग्रामदैवत आहे. प्रत्येक गावचं हे ग्रामदैवत असतं आणि मुक्ता हे ग्रामदैवत तुम्हाला माहिती आहे. आणि संपूर्ण परिसरामधून किंवा पंचकृषीमधून आई मुक्ताईची यात्रा ही जी भरती ती उत्तर पुणे जिल्ह्यामधले सर्वात मोठी जवळजवळ आता तिचं स्वरूप बदलत गेले. 8 दिवस चालले, आता 10 दिवसाची यात्रा झाली, भविष्यकाळात ती 15 दिवसाची व्हायला बसली. आणि हे सगळं भावनेपोटीच लोक, श्रद्धेपोटीच लोक येतात. अनेक लोकांना देवीचे नवस जे केले त्यांना त्यांचं फळसुद्धा त्या ठिकाणी मिळालेले आणि म्हणून आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान हे आई मुक्ताई आहे, सगळ्या भाविकांचं आहे आणि म्हणून भाविकांची श्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला माहिती आहे ह्या ठिकाणी जे तमाशावाली पंढरी म्हणून ओळखली जाते, तमाशाला पंढरीची लोक जी कलावंत लोक आहेत त्या ठिकाणी तमाशा फुकट का लोक म्हणतात, फुकट का आम्ही त्यांना थोडंसं मानधन देतो, पण यांना आमच्यापेक्षा त्यांना परिचय जे जे इथं करतात तर त्या जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे, त्या कलावंतांना माहिती झालेलं आहे की आई मुक्ता ही खऱ्या अर्थानं आपल्या सातत्यानं पाठीशी असती. आणि म्हणून त्या मंडळीला किंवा सगळंच मंडळींना आहे एक उदाहरण मी म्हणून सांगितलं, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मुक्ताईचे आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर कुठलीही माणसाला संकट येत नाही हे खऱ्या अर्थानं मला माहिती आहे. आई मुक्ताई माते की जय. जुन्नर तालुक्यातील आई मुक्ताई देवी एक जागृत देवस्थान. या देवीला जी व्यक्ती नवस करते त्याला ती देवी प्रसन्न होते, अशा प्रकारची आख्यायिका आहे. आता नवरात्र उत्सव पुढ्यात आहे, त्यामुळे या नारायणगावच्या आई मुक्ताई देवी उत्सव समितीनं भरगच्च कार्यक्रम ठेवलेले आहेत. आता कार्यक्रम सुरू होणारे पहिल्या दिवशी 22 तारखेला, त्या दिवशी हरिभक्त नामदेव महाराज वाळके, वेळेश्वर आश्रमपेठ यांचं कीर्तन असणार आहे. मंगळवारी 23 तारखेला हरिभक्त नाथा महाराज भटकळ पिंपळवंडी यांचं कीर्तन असणार आहे. बुधवारी 24 तारखेला दर्शन महाराज कबाडी यांचं कीर्तन असणार आहे. त्याच्यानंतर गुरुवारी 25 तारखेला सचिन महाराज चकवे यांचं कीर्तन असणार आहे. शुक्रवारी 26 तारखेला बाजीराव महाराज बांगर यांचं कीर्तन असणार आहे. पुन्हा 27 तारखेला दुर्गाप्रसाद महाराज तिडके यांचं कीर्तन असणार आहे. रविवारी जुन्नर तालुक्यातील हरिभक्त पंकज महाराज उर्फ चेतनानंद महाराज पुणे यांचं कीर्तन असणार आहे.
पंकज महाराज गावडे यांची आख्यायिका संपूर्ण पुणे जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला माहीत आहे। त्याच्यानंतर 29 तारखेला हरिभक्त परायण केशव महाराज हगवणे यांचं कीर्तन असणार आहे। मंगळवारी 30 तारखेला वैभव महाराज राक्षे यांचं कीर्तन असणार आहे। त्याचबरोबर 1 ऑक्टोबरला हरिभक्त पांडुरंग महाराज घुले यांचं कीर्तन असणार आहे आणि 2 तारखेला हरिभक्त महादेव महाराज राऊत यांचं या ठिकाणी कीर्तन असणार आहे। या 9 दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रम असणार आहे। दररोज सकाळी महाआरती होणार आहे। इथं लकी ड्रॉ असणार आहे। हजारो महिला महाआरतीला येणार आहेत। देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापन कमिटीनं याबाबतचं योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे। भाविकांनो इथं या, नतमस्तक व्हा, देवीचं दर्शन घ्या, कायदा सुव्यवस्था पाळा, आपल्या दागिन्याची सुद्धा काळजी घ्या आणि यात्रा महोत्सवामध्ये सहभागी होताना हे यात्रा कमिटीला सहकार्य करा अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, गिरणार टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।